कार्यक्रम आमच्या महिलांनी यासाठी साजरा केला की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानामध्ये महिलांना बरोबरीचा अधिकार दिला। राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना ही जाहीर करताना 70% बजेट हे महिलांच्यासाठी त्याचे नियोजन आमच्या सरकारने केलं आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी खऱ्या अर्थाने हे बजेट करत असताना अनेकांनी त्यावर टीका केल्या। अपोजिशन लोकांनी खूप टीका केल्या की तुमचे पैसे काढून घ्यायच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील की नाही, हे सगळं इलेक्शनचं थोटांग आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आम्हाला माहीत होतं की दादा हा शब्दाचा पक्का माणूस आहे। त्यांनी सांगितले की रक्षाबंधनच्या आधी तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आणि खरंच अनेक महिला इथं प्रूफ आहे, अनेकांच्या मोबाईलमध्ये मेसेज आहे। हा मेसेज तुम्हाला दाखवत असताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो की आम्ही हक्कानी म्हणू शकतो की दादांनी या महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि म्हणून भावानी आम्हाला ओवाळणी दिली। महिलांचं असं म्हणणं आहे की भावानी ओवाळणी दिली, पण भावाला राखी पाठवणे ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून एक प्रतिकात्मक राखी म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात ही राखी इथे तयार करण्यात आली आणि ही राखी आता आदरणीय दादांना आम्ही पाठवणार आहोत। आणि म्हणूनच आजच्या दिवशी खरं श्रावण सोमवार, पौर्णिमा, रक्षाबंधन अशाही दिवशी महिला या ठिकाणी आल्या। मुस्लिम समाजांच्या पण महिला खूप मोठ्या प्रमाणात आल्या। त्यांनी सांगितलं की असं आजपर्यंत कोणीही आम्हाला महिलांना स्वाभिमानाची ओवाळणी दिलेली नाही, ते आदरणीय अजितदादांनी दिली। म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या महिला येऊन या ठिकाणी एक राखी दादांना पाठवण्यासाठी सर्वजणी इथे उपस्थित झाल्या। तेव्हा आम्हाला अतिशय अभिमान आहे की आजच्या दिवशी दादांना आम्ही ही राखी सर्व महिलांच्या वतीने पाठवत आहोत। धन्यवाद।